हॅलो एव्हरीवन. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीतील मराठी कविता 2 दिवस. आज याची आपण प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न उत्तरे म्हणजे वर्कबुक क्वेश्चन आन्सर्स आपण आज पाहणार आहोत. तर चला आपण स्टार्ट करूया. ह्या वर्कबुक मधील प्रश्न उत्तरांना स्टार्ट करूया. प्रश्न: पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. कृती क्रमांक 1, आकलन. आकृती पूर्ण करा. आता जसे की इथे बॉक्स दिलेले आहेत, त्या बॉक्स में तुम्हाला काय लिहायचं आहे? आंसर लिहायचा है. जो बॉक्स दिया गया है उसमें आपको आंसर्स लिखने हैं. तो फर्स्ट क्वेश्चन है, कवींचे प्रत्येकी 2 दिवस याद गेले. आता जे कवी आहेत त्या कवींचे 2 दिवस कशात गेले? इसका मीनिंग क्या हुआ? जो कवि है उनके 2 दिन कौन सी चीज बिताने में गए? अभी देखो आंसर है 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुखात गेले. आंसर क्या लिखना है? 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुखात गेले. नेक्स्ट क्वेश्चन, शेकडो वेळा आलेले मतलब 100 बार क्या आए थे? कौन सी चीजें आई थी? शेकडो बार आलेले म्हणजे शेकडो वेळा आलेले. तर आन्सर आहे 1, चंद्र आला. 2, तारे फुलले. 3, रात्र धुंद झाली. क्वेश्चन नंबर 3, कवीच्या हातांची वैशिष्ट्ये. आन्सर: सर्वस्व असलेले, दारिद्र्याकडे गहाण राहिलेले, माना उंचावलेले, कलम झालेले. आता ही यांची वैशिष्ट्ये, हातांची वैशिष्ट्ये आहेत. यह हाथ की उनके वैशिष्ट्य है. 2, नंबर 2, कृती पूर्ण करा. फर्स्ट क्वेश्चन, रोजची भूक भागवण्यासाठी कवीला कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत या आशयाची ओळ शोधा. अभी ये जो क्वेश्चन है, ये क्वेश्चन में क्या करना है? जैसे कि ये जो क्वेश्चन दिया है उसके रिलेटेड पोएम में दी गई एक लाइन आपको ढूंढ के लिखनी है. तर आंसर क्या है? भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. नेक्स्ट क्वेश्चन, कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा. सेम क्वेश्चन, वैसे आपको ये लाइन का आंसर भी आपको पोएम में ही मिलेगा. दुःख पेलावे कसे? उत्तर आहे, आंसर है दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. असं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 3, पुढील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. क्वेश्चन नंबर 1, माना उंचावलेले हात. अभी इसका मीनिंग लिखना है आपको. उत्तर, आंसर है म्हणजे कर्तृत्व करणारे हात होय. ते जरी दारिद्र्याकडे गहाण पडलेले असले तरी कधी कधी अभिमानाने मान उंच व्हावी असे कामही याच हातांनी केले. अभी माना उंचावलेले हाथ, इसका मीनिंग आपको लिखना है. तो ये आंसर था. नेक्स्ट क्वेश्चन है सेकंड, कलम केलेले हात. अभी इसका मीनिंग क्या है? आंसर, या हातांनी कष्ट उपसले, कधी ते दारिद्र्यात राहिले, कधी ते अभिमानाने उंचावले, तर कधी परिस्थितीमुळे अशी वेळ आली की ते जायबंदीही झाले. कलम झालेले म्हणजे बळजबरीने बांधलेले हात होय. अभी ये इसका मीनिंग था. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. इसका आंसर रहेगा, कामगारांच्या कष्टमय जीवनाचा आलेख शब्दात रेखाटताना कवी म्हणतात की कष्टकऱ्यांचे हात हेच त्यांचे सर्वस्व असते. हातांनी ते कष्ट उपसतात व तसे पोट भरतात, पण तेवढ्याने पोट पूर्ण भरत नाही, कारण दैन्य दारिद्र्यात ते कितपत पडलेले असतात त्यांना उद्याच्या पोटा पाण्याची काळजी असते. ये थर्ड का ऑप्शन का आंसर, ये आंसर है. कृती 2, आकलन. एका शब्दात उत्तरे लिहा. नंबर 1,
कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. अब इसका आंसर रहेगा हात. उत्तर असेल हात. नंबर 2, कवीचा जवळचा मित्र. इसका आंसर रहेगा अश्रू. आंसर असेल अश्रू. नंबर 2, चौकटी पूर्ण करा. क्वेश्चन नंबर 2, चौकटी पूर्ण करा. ह्यातला क्वेश्चन 1 आहे, डोक्यावर उरलेले. तर आन्सर असेल उन्हाळे. क्वेश्चन नंबर 2, चंद्राला दिलेली उपमा. तर आन्सर असेल भाकरीची. क्वेश्चन नंबर 3, याकडे हात तारण राहिले. आन्सर असेल दारिद्र्याकडे. क्वेश्चन नंबर 4, दरवेळी विचार केला ती. आन्सर असेल दुनिया. नंबर 5, झोतभट्टीत शेकणारे. तर ह्याचा आन्सर असेल पोलाद. नेक्स्ट क्वेश्चन, कृती 3, शब्दांचा अर्थ. अभी शब्द दिए गए हैं, उसके अर्थ लिखने हैं. पुढील शब्दांचे अर्थ लिहा. 1, दिवस. क्वेश्चन नंबर 1 है दिवस. दिवस म्हणजे दिन. दिवस मतलब क्या है? दिन. नंबर 2, चंद्र. चंद्र का मीनिंग रहेगा शशि. नंबर 3, डोई. डोईचे मीनिंग आहे डोके. डोई का मीनिंग रहेगा डोके. नंबर 4, हाथ. हाथ का मीनिंग रहेगा हस्त. नंबर 5, अश्रु. अश्रु का मीनिंग रहेगा आंसू. नंबर 6, मित्र. मित्र का मीनिंग रहेगा दोस्त. नंबर 7, सहाय्य. सहाय्य का मीनिंग रहेगा मदद. नंबर 8, दुनिया. दुनिया का मीनिंग रहेगा जग. नंबर 9, शाळा. शाळाचे मीनिंग आहे विद्यालय. नंबर 10, आयुष्य. आयुष्याचं मीनिंग असेल जीवन. आता कृती क्रमांक 4, काव्य सौंदर्य. तर प्रश्न पहिला असेल, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुखात गेले. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. तर उत्तर बघूया काय आहे याचं. 2 दिवस या कवितेत नारायण सुर्वे यांनी पोटा पाण्याच्या काळजीत आयुष्यभर कष्ट करणाऱ्या व दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या कामगारांची व्यथा मांडताना या ओळी लिहिल्या आहेत. काळाच्या अखंड चक्रामध्ये माणसाला मिळालेले आयुष्य अगदी थोडके असते. 4 दिवसाचेच आयुष्य असे म्हटले जाते. कामगारांचे जीवन कष्टमय असते. त्यातच दारिद्र्यात ते पिचून जातात. म्हणून कवी म्हणतात, 4 दिवसांच्या आयुष्यामध्ये अर्धे आयुष्य म्हणजे त्यातील 2 दिवस सुखाची वाट पाहण्यात गेले आणि अर्धे आयुष्य पोटा पाण्याच्या काळजीत म्हणजेच दुखात गेले. आता आयुष्य संपण्याच्या बेतात आले. अशा प्रकारे क्वेश्चन 1चं हे आन्सर होतं. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. ह्या ओळीतील भाव सौंदर्य विशद करा. इसका उत्तर है 2 दिवस या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी कष्टकरी कामगारांच्या आयुष्यातील भयानक वास्तवाचे चित्रण करताना वरील ओळी लिहिल्या आहेत. दैन्य दारिद्र्य अवस्थेत जेमतेम पोट भरणारे कामगार वाट्याला आलेले आयुष्य कसे बसे जगत असतात. कारखान्यात घाम गाळत राहतात. कारखान्यातील झोतभट्टीच्या तापमानात त्यांना काम करावे लागते. कामगारांचे जीवनही त्या प्रखर झोतभट्टीत जसे लोखंड वितळत असते त्याप्रमाणेच तापदायक असते, असे कवींनी सुचवायचे. असे ह्या कवितेत कवींना सुचवायचे आहे. हे क्वेश्चन नंबर 2चं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3, कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. आन्सर असेल, ह्या प्रश्नाचे आन्सर असेल, प्रस्तुत कवितेमध्ये कवींनी कामगारांच्या कष्टमय जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. कष्टकऱ्यांच्या जीवनातील व्यथा मांडताना कवी म्हणतात, आयुष्य तर अवघ्या 4 दिवसांचे आहे. त्यातील अर्धे आयुष्य सुखाची वाट पाहण्यात व अर्धे आयुष्य दुःख
झेपावण्यात गेले. सुखाची भूल दुरून चमकणाऱ्या चंद्रासारखीच होती, पण भाकरीचा चंद्र शोधण्यात आयुष्य बर्बाद झाले. खूप कष्ट उपसले. दैन दारिद्र्याकडे आयुष्य गहाण पडले. कधी माझ्या कर्तृत्ववान हातांनी अभिमानास्पद कामगिरी केली, पण बऱ्याचदा हात जायबंदी केले गेले. अश्रूंनी मला मित्रासारखे समजावले. असे हे क्वेश्चन 3चं आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. अभी ये जो क्वेश्चन दिया गया है ये आपके मतलब आप खुद से भी लिख सकते हो. ऐसा नहीं कि जो कविता में दिए गए वर्ड्स वगैरह वही आपको यूज करने हैं, या आपको आपके मन से भी आप लिख सकते हैं. तुमचे विचार म्हणजे काय, आपके विचार यहाँ पे स्पष्ट करणे हैं, आपको लिखना है. तर उत्तर बघूया काय असेल. 2 दिवस या कवितेत नारायण सुर्वे यांनी कष्टकऱ्यांच्या वेदनामय जीवनाचे वास्तव चित्र आर्त शब्दात स्पष्ट केले आहे. पोटाच्या भुकेसाठी 2 घासांसाठी पूर्ण जीवन खर्ची पडले. त्या दिवसात फक्त अश्रूंची साथ लाभली. भाकरीचा चंद्र शोधण्यात जीवन गेले. दुनियेतील माणसांची दुःखे आपलीशी वेली. झोतभट्टीत जिणे शिकवले. हात म्हणजे कर्तृत्व. या हातांनी खूप कष्ट उपसले. कधी ते नाकर्ते झाले, कधी दारिद्र्याकडे गहाण पडले, तरीही धीर सोडला नाही. असे ह्या प्रश्नाचे उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 5. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे ह्या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात लिहा. हे सुद्धा क्वेश्चन आहे तो जो तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. मतलब आपके जो विचार है वो यहाँ पे व्यक्त करने हैं. कवी नारायण सुर्वे यांनी 2 दिवस या कवितेमध्ये कामगारांचे कष्टमय जीवन किती दुःख व व्यथांनी भरलेले असते याचे वास्तव चित्र प्रत्येकारी शब्दात रेखाटले आहे. कामगारांच्या भूमिकेतून कवी म्हणतात की कधी स्वार्थीपणाने वागलो नाही. दुःख झेलत असतानाही मी जगमय झालो. अनुभवाच्या शाळेत मी शिकलो. दुःखाने खचलो नाही. पुन्हा ठामपणे उभा राहिलो. दुःख पेलावे या संकल्पनेतून कवींना असे म्हणायचे आहे की दुःखाने दबून न जाता त्याचा मुकाबला करावा. दुःख पचवावे व पुन्हा आपले जीवन मानाने जगावे. असे हे या प्रश्न 5वा ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील कवितेसंबंधी त्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. आता कविता 2 आहे. उत्तर काय आहे? 2 दिवस. प्रश्न पहिला. प्रस्तुत कवितेचे कवी. आता कवी कोण आहेत? तर उत्तर आहे नारायण सुर्वे. प्रश्न 2. प्रस्तुत कवितेचा विषय कामगाराच्या. कविता 2 दिवस. उत्तर असेल 2 दिवस लिहायचे ते. प्रश्न पहिला. प्रस्तुत कवितेचे कवी. तर कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. प्रश्न दुसरा. प्रस्तुत कवितेचा विषय. आता विषय काय आहे? विषय कौन सा है वो लिखना है हमें. तर कामगाराच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे चित्रण. इसे आपको यहाँ पे आंसर लिखना है. प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. क्वेश्चन नंबर 3. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. इसका आंसर क्या लिखना है? देखो. अनेक वेळा चंद्र उगवला, चांदणे पडले, तारे चमचमले, काही रात्री आनंदमय गेल्या, बाकीचे सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यातच म्हणजे भूक शमवण्यातच व पोटापाण्याची चिंता करण्यातच नासून गेले. असे या प्रश्नाचे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. अभी ये कविता से हमें क्या संदेश मिला ये हमें यहाँ पे लिखना है. जीवन किती प्रतिकूल व खडतळ असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दुःखावर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ताकद ही कविता देते. तसेच मानवी निश्चय व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले जाते. असे हे या प्रश्नाचे उत्तर आहे.
क्वेश्चन नंबर 5, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे। अभी यहाँ पे आपको क्या लिखना है, आपको ये कविता पसंद आई कि नहीं आई ये लिखना है, और अगर आई है तो क्यों आई, पसंद क्यों आए वो आपको यहाँ पे उसका डेफिनेशन लिखना है। जो थेट शब्द कलेतून कामगार विश्वाचे योग्य व परखड चित्रण केल्यामुळे कविता मनाला भिडते। कामगार जीवनाच्या खडतरपणाचा प्रयत्न अनुभवता येतो। कामगार जीवनाविषयी सहृदयता जागृत होते। जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते। असे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा प्रश्नाचे उत्तर लिहू शकता। आपके मन से आप क्वेश्चन का आंसर लिख सकते हो। क्वेश्चन नंबर 6, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचे अर्थ लिखने। यहाँ पे आपको क्या लिखना है, शब्द का अर्थ लिखना है। फर्स्ट, जिंदगी। अभी जिंदगी का मीनिंग क्या रहेगा इधर, आयुष्य। सेकेंड, गहाण। गहाण मतलब क्या, तारण। थर्ड, दारिद्र्य। दारिद्र्य मतलब दैन्य या फिर गरीबी आप लिख सकते हो। क्वेश्चन नंबर 4, रात्र। रात्र का मीनिंग रहेगा रजनी या फिर काळोख। आता आपण पाहूया अभ्यास, भाषा अभ्यास। व्याकरण। व्याकरण घटकावर आधारित कृती। तर वाक्य प्रकार, पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा। क्वेश्चन नंबर 1, 2 दिवस वाट पाहण्यात गेले। अभी ये जो वाक्य है इसका प्रकार पहचानना है। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल विधानार्थी वाक्य। प्रश्न दुसरा, किती वाईट असायचे ते दिवस। ये क्वेश्चन, इसका आंसर रहेगा उद्गारार्थी वाक्य। वाक्य रूपांतर, कंसातील सूचनेप्रमाणे कृती करा। अभी जहाँ यहाँ पे जो ब्रैकेट में दिया है वैसे आपको यहाँ पे आंसर लिखना है। प्रश्न पहला, क्वेश्चन नंबर 1, किती वाईट असायचे ते दिवस। अभी ये जो सेंटेंस है आपको क्या बनाना है, ये उद्गारार्थी वाक्य आपको बनाना है विधानार्थी वाक्य। तो इसका आंसर रहेगा ते दिवस खूप वाईट होते। सेकंड, आनंदात जगावे असे वाटते। अभी ये जो सेंटेंस है आपको क्या बनाना है, आज्ञार्थी वाक्य इसका बनाना है। उत्तर असेल, इसका उत्तर रहेगा आनंदात जगा। भाषिक घटकावर आधारित कृती। क्वेश्चन नंबर 1, विरुद्धार्थी शब्द लिहा। फर्स्ट क्वेश्चन, दुख। अभी दुख का अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द रहेगा सुख या फिर आनंद। सेकंड, मित्र। मित्र का अपोजिट वर्ड रहेगा शत्रु। थर्ड दारिद्र्य। दारिद्र्य का अपोजिट वर्ड रहेगा श्रीमंती। नेक्स्ट, रात्र। रात्र का अपोजिट वर्ड रहेगा दिवस, विरुद्धार्थी शब्द है दिवस। सेकेंड नंबर, समानार्थी शब्द लिया। अभी आपको क्या लिखना है, समानार्थी जो रहेंगे शब्द वो आपको यहाँ पे लिखने हैं। नंबर 1, डोई। डोई मतलब क्या, डोई का मीनिंग, डोई मतलब आप डोके, ऐसे लिख सकते हो। नेक्स्ट, दुनिया। दुनिया मतलब जग। हाथ। हाथ म्हणजे हस्त। चंद्र। चंद्र मतलब शशि। आप ऐसे समानार्थी शब्द लिख सकते हो। 3, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा। 1, कविता लिहिणारा। अभी कविता लिहिणारा कोण असतो, कवि। जो कविता लिखता है, कविता लिखते उन्हें क्या बोलते हैं, कवि। कवितांचे पुस्तक। कवितांचे पुस्तक, एखादे मतलब कविता का जो बुक रहता है उसे बोलते हैं कविता संग्रह। नंबर 4, वचन बदला। अभी आपको यहाँ पे क्या करना है, वचन बदलना है, एक वचन और अनेक वचन ऐसे। 1, भाकरी भाकऱ्या। सेकंड, मित्र। मित्र का मित्र ही रहेगा। 5, लिंग बदला। यहाँ पे आपको लिंग बदलना है, मित्र मैत्रीण, कवि कवयित्री। अभी नेक्स्ट रहेगा 2, लेखन नियम। अचूक शब्द ओळखा। यहाँ पे आपको शब्द जो करेक्ट वर्ड है वो यहाँ पे आपको लिखना है। फर्स्ट है पारंपरिक, सेकंड है वैशिष्ट्य, थर्ड है पुनर्वसन, फोर्थ है आशीर्वाद। 3, विराम चिन्ह। अब यहाँ पे विराम चिन्हों का आपको क्या लिखना है, नाम यहाँ पे लिखने हैं। यहाँ पे सिंबल दिए गए हैं, आपको उसके नाम लिखने हैं।
फर्स्ट है संयोग चिन्ह, सेकंड है अपूर्ण विराम. ये था आपका ते वर्कबुकचे क्वेश्चन आन्सर्स. जर तुम्हाला ही क्वेश्चन आन्सर्स समजले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.